उद्धव ठाकरेंचा प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन करा, अध्यादेशाची सर्वत्र होळी करण्याचे आदेश। हिंदी सक्तीच्या विरोधामधील 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्र मोर्चा। ठाकरे बंधूंचा फोटो ट्विट करत संजय राऊतांची माहिती, तर ठाकरे इज ब्रँड असं म्हणत शहा फडणवीसांना डिवचलं। हिंदी भाषेच्या विरोधामधील आंदोलनाच्या मार्गासंदर्भात वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडेंमध्ये चर्चा। गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चा काढण्याचं मनसेचं मत, तर हुतात्मा चौकापासून मोर्चा सुरू करण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची इच्छा। ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांसह बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा पाठिंबा। सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन। 5 जुलैच्या मोर्चासाठी मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना फोन, तर दोन्ही भावांचं निमंत्रण आल्यास आम्ही सकारात्मक। वडेट्टीवार यांची भूमिका। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू असलेलं राजकारण भाजप हाणून पाडणार, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणार, सूत्रांची माहिती। राज आणि उद्धव ठाकरे दोघेही गैरसमजाचे बळी, मंत्री आशिष शेलार यांची टीका, तर आम्ही मराठीचे समर्थक पण हिंदुस्थानी भाषांचे खुनी नाहीत अशी भूमिका। मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेमध्ये शिकली, संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे। भाजपा नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीच्या सभेत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। समितीकडून 29 जूनच्या सभेचं राज ठाकरेंना निमंत्रण। उद्धव ठाकरे सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार। संदीपान भुमरे यांचा चालक 150 कोटींच्या भूखंडाचा मालक, नातेसंबंध असलेल्या हैदराबादच्या सालारजंग कुटुंबातील वारसदारांनी जमीन भेट दिल्याचा जावेद शेखचा दावा। चौकशीसाठी कागदपत्र दिल्याचीही माहिती। खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर विरोधात वकील मुजाहिद खान यांची ईओडब्ल्यू कडे तक्रार। आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। गिफ्ट देणाऱ्यांचे फोन मात्र बंद। 5-25 हजार पगार असणाऱ्या ड्रायव्हरकडे 150 कोटी आले कुठून? सत्तेच्या बळावर संपत्ती घेणं सुरू, अंबादास दानवेंचा निशाणा, तर व्यवहाराशी संबंध नसल्याचा भुमरे यांचा खुलासा। ठाकरे यांच्या शिवसेनेनं लावलेल्या बॅनरवरून भाजपच्या मेधा कुलकर्णी रडल्या। मी मेक्सिकोला सुद्धा साडी नेसूनच गेली, मात्र वेगळी वेशभूषा करून माझे पोस्टर लावले। काळ तुम्हाला माफ करणार नाही, मेधा कुलकर्णी भाऊक। शेतमालाच्या बाजार मूल्य निश्चितीसाठी हेजिंग डेस्कची स्थापना करणार। स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती तयार होते। अधिवेशन काळामध्ये घोषणा करू, मात्र फार्म हाऊसवाल्यांना आणि मर्सिडीजमधून फिरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। साताऱ्यामधील चांदोबाचा लिंबा इथे पहिलं उभं रिंगण सोहळा। माऊलींच्या पालखीमध्ये हजारो भाविकांची गर्दी। वैष्णवांचा मेळा तरड गावामध्ये विसावला। पीओपी मूर्तींसंदर्भात शासनाची नवीन मार्गदर्शक सूचना। कृत्रिम तलावामध्येच विसर्जनासह पर्यावरणपूरक रंग वापरा। विसर्जनानंतर काळाचा पुनर्वापर सिमेंट उद्योगामध्ये करण्याचाही सल्ला। पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। कोकण, विदर्भ आणि घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा।